नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गुंडगिरी फोफावली असताना पोलिसांकडून केवळ हप्ते वसुली, आमदार खोत यांचा गंभीर आरोप. सांगली जिल्ह्यात गुंडगिरी फोफावली असून पोलीस केवळ हप्ते गोळा करत असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेऊन तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमदार खोत यांनी शाळकरी मुलगा वेदांत बंडकर याचा खून केल्यानंतर कुटुंबियांची आज भेट घेतली. आमदार खोत यांनी शाळकरी मुलगा वेदांत बंडकर याचा खून झाल्यानंतर कुटुंबियांची आज भेट घेतली. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, सांगलीमधील वेदांत बंडकर याचा जीव वाचला असता, पण जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी कामात बेफिकीरपणा दाखवला, गांभीर्य दाखवलं नाही. खंडणी मागून धमकी देणारी गुंड फिरत असताना हे पोलीस निरीक्षक हसत होते. त्यामुळे गांभीर्य नसलेल्या पोलीस निरीक्षकाला तातडीनं निलंबित करा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार आहे. जतच्या पोलीस निरीक्षकांना कोणाकोणाचे फोन आले होते त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी गुंडगिरी फोफावली होती, पण काही अधिकाऱ्यांनी त्याला लगाम घातला होता. अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेला जगणं असह्य झालं आहे. गुंडगर्दीचा धुमाकूळ गावापासून तालुक्यापर्यंत सुरू आहे. त्याला लगाम घालणारे कोण नाही. सांगली जिल्ह्यातले पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपअधीक्षक यांची बदली करणं गरजेचं आहे. सगळे गुन्हेगारांना मिलीभगत झालेले लोक आहेत. त्याचमुळे अंमली पदार्थ गुन्हेगारांचे आश्रयस्थान पोलीस ठाणे झाल्याची वाईट परिस्थिती झाली आहे. सगळी पोलीस ठाणी स्वच्छ करण्याची गरज आहे. मटका, गुटखा, हप्ते घेऊन सुरू आहेत. आम्हाला जनतेचं काही देणं घेणं नाही, फक्त हप्ते पाहिजेत, अशी त्यांची भूमिका असून वसुलीसाठी पंटर नेमले आहेत.